कर्ज संबंधी आणि इन्कम टॅक्स रिटर्न याच्या संदर्भात थोडक्यात माहिती देणार आहे. जसं मानेसाहेबांनी म्हटलं तसं एखादी स्कीम किंवा सबसिडी जर तुम्हाला मिळवायची असेल तर डॉक्युमेंटेशन खूप महत्त्वाचं आहे. कागदपत्रांची पूर्तता करणं हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो खरं तर स्कीम किंवा सबसिडी मिळवण्यामागे. आणि ते कसं करावं याची मी थोडक्यात तुम्हाला माहिती देईन. त्या अगोदर प्रथम आपण पहिल्यांदा जाणून घेऊया की कर्जाचे प्रकार नेमके काय असतात. बऱ्याच वेळेला माझ्या गेल्या 6-7 वर्षाच्या अनुभवामध्ये मी कर्जाचीच कामं करत असल्यामुळं मला बऱ्याच वेळेला कस्टमरकडनं ही इन्क्वायरी येते की मला एखाद्या पर्टिक्युलर प्रोडक्टसाठी लोन पाहिजे किंवा एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी लोन पाहिजे. नेमकं कुठल्या प्रकारचं कर्ज आहे इथूनच पहिल्यांदा याची सुरुवात होते. तुमच्या माहितीसाठी जे सरकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्यातल्या जवळजवळ 90% योजना ह्या मालमत्ता किंवा एखादी खरेदी करण्यासाठीच दिलेल्या असतात, ज्याला आम्ही आमच्या टेक्निकल भाषेमध्ये टर्म लोन असं म्हणतो. जी सबसिडी किंवा जी स्कीम असते ती टर्म लोनलाच मिळते. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला एखादी इंडस्ट्री एखादं मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू करायचं असेल तर त्याच्यासाठी लागणारी बिल्डिंग, त्यासाठी लागणारी मशिनरी, त्याचे इक्विपमेंट्स खरेदी करण्यासाठी जे तुम्ही कर्ज घेता त्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये टर्म लोन म्हणतो. आणि त्या टर्म लोनच्या प्रपोर्शनमध्ये तुम्हाला सरकारी योजने अंडर सबसिडी मिळत असते. त्या व्यतिरिक्त आणखीन एक कर्ज असतं. उदाहरणार्थ बऱ्याच वेळेला आपल्याला हे प्रोसेसिंग जे आहे ओव्हरऑल मॅन्युफॅक्चरिंग युनिट असेल आणखीन कुठली इंडस्ट्री, ते चालू करण्यासाठी जे रॉ मटेरियल लागतं, जे स्टॉक खरेदी करायला लागतो, ते घेण्यासाठी कॅश क्रेडिट किंवा वर्किंग कॅपिटल लोन असतं ते मिळतं. बऱ्याच वेळेला व्यक्ती व्यवसाय सुरू करण्यापूर्वी मशिनरी खरेदी करतात, बिल्डिंग स्वतः बांधकाम करतात आणि मग बँकेकडे कर्ज मागायला जातात. त्याला बँक त्यांना त्या स्कीमखाली किंवा त्या प्रोडक्टखाली लोन देत नाही. कारण बँकेच्या नॉर्म्सनुसार जर तुम्हाला बिल्डिंग बांधायची असेल, मशीन खरेदी करायची असेल तरच लोन मिळतं. जर तुम्ही ऑलरेडी बिल्डिंग बांधली असेल, मशीन घेतली असेल तर तुम्हाला बँक त्या प्रोडक्टखाली त्या स्कीमखाली लोन देणार नाही. ज्याला आम्ही प्रोजेक्टच्या कन्सेप्टमध्ये बोलतो की जर तुम्हाला सबसिडी पाहिजे असेल तर तुम्हाला प्रोजेक्ट दाखवावा लागतो, प्रोजेक्ट रिपोर्ट करावा लागतो. आणि तो जर त्या स्कीमखाली बसला नाही तर बऱ्याच वेळेला आपण ऐकलं असेल की माझी फाईल रिजेक्ट झाली, मला लोन त्या स्कीमखाली मिळालं नाही. ह्याचं कारणच हे असतं की आपण पहिल्यांदाच सगळ्या गोष्टी करून मग बँकेकडे कर्ज मागायला जातो आणि त्यामुळे मग आपल्याला सबसिडी मिळत नाही किंवा त्या स्कीमखाली आपलं ॲप्लिकेशन होत नाही. त्यामुळं इथे उपस्थित असलेले सर्व जणांनी हे लक्षात ठेवायचं आहे की जर तुम्हाला कुठल्याही स्कीमखाली जर लोन घ्यायचं असेल तर तुम्हाला स्पेसिफिकली प्रोजेक्ट रिपोर्ट आणि प्रोजेक्टच्या अंडर त्याचं ॲप्लिकेशन करावं लागेल. प्रत्येक बँकेचे आपले प्रोजेक्ट रिपोर्टचे फॉर्मॅट असतात. गव्हर्नमेंटचे जे स्कीम्स असतात त्याचे लेटर ऑफ इंटेंट, ज्याला आम्ही LOI म्हणतो, ते तुम्हाला अप्लाय करावं लागतं. त्याच्यामध्ये तुमच्या मशिनरीची कॉस्ट किती आहे, इक्विपमेंटची कॉस्ट किती आहे, आणखीन इलेक्ट्रिक फिटिंग्स वगैरे जर तुमच्या काही जर मॅन्युफॅक्चरिंग युनिट वगैरे तुम्ही टाकणार असाल तर त्यासाठी काय लागणार याची सगळी इत्यंभूत माहिती तुम्हाला द्यावी लागते. त्याच्याबरोबर त्याची कोटेशन्स जोडायला लागतात. आणि ही जी कोटेशन्स असतात ह्याच्या बेसिसवरती बँक डायरेक्ट जे कोटेशन देणारे व्यक्ती आहे, जी फर्म आहे, त्यांना पेमेंट करते. आणि हे बँकेचे नॉर्म्स असल्यामुळे तुम्हाला हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. थोडक्यात जर तुम्हाला लोनची प्रोसेस जर समजायची झाली तर पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला पॅन कार्ड असणं खूप महत्त्वाचं आहे अलीकडं. कारण KYC नॉर्म्स जे असतात गव्हर्नमेंटचे त्यानुसार पॅन कार्ड हे कंपल्सरी केलेलं आहे. त्याचबरोबर तुमचा आणखीन एखादा रहिवासी दाखला ज्याच्यामध्ये आधार असेल, रेशन कार्ड असेल, लाईट बिल असेल, ह्याचे डॉक्युमेंट्स लागतात. जर तुम्ही ऑलरेडी कुठला बिझनेस करत असाल, सॅलरी इन्कम करत असाल तर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरणं बंधनकारक आहे. बऱ्याच वेळेला आमच्याकडं क्लायंट्स येतात आणि म्हणतात माझा नवीनच बिझनेस आहे आणि बँक माझ्याकडून इन्कम टॅक्स रिटर्न मागते, त्याशिवाय लोन देणार नाही म्हणते. तर तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, असं बँक नाही म्हणू शकत नाही प्रत्यक्षात. कारण जर एखादा नवयुवक आहे ज्याचं नुकतंच 18 किंवा 19 वर्ष झालेलं आहे, ज्याला आम्ही टेक्निकल भाषेमध्ये एंटरप्रिन्युअर म्हणतो, ज्याच्या पाठीमागे कधीही व्यवसायाचा अनुभव नाही आहे, त्यांना सुद्धा बँक लोन देते. फक्त तुम्हाला बोलायची ताकद पाहिजे की मी जरी इन्कम टॅक्स रिटर्न पेअर नसलो तरी जे मी पुढचा प्रोजेक्ट करणार आहे, व्यवसाय करणार आहे, त्यातून इन्कम मिळवून तुमचे हप्ते व्यवस्थित भरेन. बऱ्याच वेळेला ऑलमोस्ट 90% लोक म्हणतात की इन्कम टॅक्स रिटर्नशिवाय लोन होत नाही. तर टेक्निकली मी फक्त म्हणेन की प्रोजेक्ट रिपोर्ट करायचा असेल तर ॲक्च्युअलीमध्ये सुद्धा तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्टच्या बेसिसवरती सुद्धा बँक लोन देतात. काही तशा बँक्स आपल्याकडं आहेत ज्या तुमचा जो प्रोजेक्ट रिपोर्ट असेल, तुमची जर कल्पना नवीन असेल, तुम्ही कुठलं प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करणार आहे ते जर नवीन असेल तर विदाऊट इन्कम टॅक्स रिटर्नसुद्धा प्रोजेक्ट रिपोर्ट आणि तुम्ही बाकीची कोटेशन्स डॉक्युमेंट्स दिला तर तुम्हाला नक्की बँक लोन द्यायला मदत करते.
हे करत असताना मात्र डोक्यात आपल्याला ठेवायचं की मुळीक साहेबांनी मला स्पेसिफिकली सांगितलं होतं की कर्ज करत असताना तर इथं साहेबांनी सुद्धा सांगितलं की इंटरेस्टचं जे व्याज आपण जे भरणार आहे त्याचा परताव्याची स्कीम आहे. ह्याचा अर्थ असा आहे की आपण हप्ते भरले पाहिजे. बऱ्याच वेळेला बँकेची लोन करत असताना हा प्रश्न बऱ्याच वेळेला माझ्याकडे सुद्धा क्लायंट विचारत असतात की मी व्याज भरून परतावा मिळण्यात काय फरक आहे, त्याच्यापेक्षा व्याज न भरलेलं बरं. तर असं कधी होत नाही. बँकेच्या नॉर्मनुसार तुम्हाला जे हप्ते आहेत ते वेळच्या वेळी योग्य वेळी भरले पाहिजेत. तुम्ही टी व्हीवरती अलीकडे बऱ्याच ठिकाणी जाहिरात वाचली असेल की सिबिल प्रॉब्लेममुळे लोन होत नाही. आणि हे सिबिल प्रॉब्लेम काय हा सुद्धा बऱ्याच लोकांना प्रश्न पडत असतो. किती काळी पूर्वी व्हेकल लोन घेतलेलं असतं, क्रेडिट कार्ड घेतलेले असतात आणि त्याचे हप्ते कदाचित अनइंटेन्शनली म्हणा, ज्याला मुद्दामून करायचं नाही पण चुकून राहिला असेल तर त्याचा ठपका त्या सिबिलवरती येतो. सिबिल म्हणजे आपलं शाळेचं प्रगती पुस्तक जसं असतं तसं आपल्या क्रेडिट कार्ड रिपोर्ट असतो आणि त्यावरती एकदा तुमचा ठपका पडला सिबिलवर तर तुम्ही आता अलीकडे बऱ्याच फायनान्स कंपन्या, इव्हन नॅशनलाइज बँक, आता अलीकडच्या काळात तर आम्ही कोऑपरेटिव्ह बँकेत सुद्धा ते बघतोय की सिबिल बघितल्याशिवाय पुढं बँक लोन द्यायला तयार होत नाही. ह्याचं कारण असं की बरेच लोक गुडवे झालेले आहेत. तुम्ही मोठी मोठी नावं जर बघितलं असेल, नीरव मोदी असेल, चोक्सी असेल किंवा विजय मल्ल्यासारखी ही लोक जे लोन बुडवून गेले म्हणजे त्यांचं सिबिल खराब होता असं नाही, पण एक प्रवृत्ती असते, ती प्रवृत्ती त्या सिबिलवरनं दिसते आणि त्यामुळे सामान्य माणसाला ज्याला लोन मागताना ह्या जर गोष्टी त्या सिबिल रिपोर्टमध्ये ऑलरेडी आल्या असतील तर त्याचा नक्कीच तुम्हाला प्रॉब्लेम होणार आहे. आणि त्यामुळे तुम्ही कधीही कुठलंही लोन घेतलं असेल, मग ते व्हेकल लोन असेल, क्रेडिट कार्डचं असेल, इव्हन फायनान्स, जर तुम्ही एखादा टी व्ही किंवा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जर घेतली आणि त्याची रिपेमेंट व्यवस्थित केलं नाही आणि नंतर तुम्ही लोन मागायला गेला तर त्या सिबिलमुळे सुद्धा तुमची सगळं डॉक्युमेंटेशन क्लिअर असलं तरी फाईल पॉझिटिव्ह बाजू म्हणून बँकर बघत असतो. त्यामुळे टेक्निकल आणि कमर्शियल अस्पेक्ट एखादा कुठलाही बिझनेस करायचा झाला तर त्याचा तुम्हाला अभ्यास असणं खूप गरजेचं आहे. थोडक्यात इन्कम टॅक्स रिटर्नबद्दल बऱ्याच वेळेला लोक विचारतात. अलीकडे तुम्ही जर तुमच्यापैकी कोण लोनला अप्लिकेशन केलं असेल तर तुम्हाला माहिती आहे एका दिवशी 2 रिटर्न भरले म्हणून माझी फाईल रिजेक्ट झाली, मी एकच रिटर्न भरला म्हणून माझी फाईल रिजेक्ट झाली, मी पूर्वीचे रिटर्न भरले नाहीत म्हणून माझी फाईल रिजेक्ट झाली. अशा बऱ्याचशा क्वेरीज असतात. दुर्दैवानं याला आपल्याला काहीही करता येत नाही. याचं कारण असं की अलीकडे जे मी तुम्हाला उदाहरण दिली की हे जे मोठे मोठे कर्ज ज्यांनी बुडवलं आणि ह्याचा झटका खऱ्या अर्थानं छोट्या छोट्या कर्जदारांना पण बसलेला आहे आणि त्यामुळे बँकेचे नॉर्म्स हे दुर्दैवानं म्हणायला हरकत नाही स्ट्रिक्ट झाले आणि त्याचा काही ना काही प्रमाणात परिणाम हा सामान्य कर्जदारावर झालेला आहे. आणि त्यामुळं नुसतं कर्ज घेऊन सुद्धा उपयोग नाही आहे, तर कर्ज घेतल्यानंतर पुढे तुम्हाला कायमस्वरूपी इन्कम टॅक्स रिटर्न भरणं गरजेचं आहे. आणि जर तुमच्यापैकी प्रॉस्पेक्टिव्ह जर कोण बिझनेस करणार असतील, व्यवसाय करणार असतील तर तुम्हाला व्यवसाय जो तुम्ही करत असाल, जर अगदी तुम्ही एखाद्या डेअरीमध्ये जाऊन दूध जरी घालत असला आणि त्याचं इन्कम तुम्हाला मिळत असेल तर ते सुद्धा इन्कम तुम्हाला दाखवलं पाहिजे. बऱ्याच वेळेला तुम्ही एखादी प्रॉपर्टी रेंटमध्ये देता तर त्याचं रेंटल इन्कम सुद्धा तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये दाखवू शकता. फक्त ह्याच्या पाठीमागचा एकच इश्यू येऊ शकतो की त्याचं जेन्युइननेस, म्हणजे ते खरोखर आहे का ह्याची पडताळणी मात्र होऊ शकते. म्हणजे बऱ्याच वेळेला फेक रिटर्नचे सुद्धा कन्सेप्ट तुम्ही ऐकली असतील की काही लोक काय करतात, काही इन्कम नसताना रिटर्न्स भरतात, तर त्याच्यावरून आपलीच क्रेडिबिलिटी खराब होते. कारण तुमच्या माहितीसाठी मी बऱ्याच वेळेला माझ्याकडे जे क्लायंट्स येत असतात त्यांना माहीत असतो की जर एखाद्या बँकेच्या मॅनेजरला जर आपल्याबद्दल माहिती काढायची असेल तर ते काम तो शिपायाला देतो. शिपायापेक्षा जास्त माहिती त्या एरियाची कुणाला नसते आणि तो शिपाई कुठलीही माहिती कुठनंही काढून त्याला माहिती देऊ शकतो. शेवटी ते CID सारखे काम करत असतात शिपाई. आणि त्यामुळं तुमचा क्रेडिट हा तुमच्या मित्रांच्याकडनं, नातेवाईकांच्याकडनं, तुम्ही आधी कुठली इंडस्ट्रीमध्ये काम करत असाल त्याच्याकडनं माहिती दिली जाते आणि त्यामुळं तुमचा जपणूक, तुमच्या क्रेडिबिलिटीची माहिती असणं खूप गरजेचं आहे. आणि त्यामुळे मी मगाशी म्हटलं तसं इन्कम टॅक्स रिटर्न हे भरणं काळाची आजकाल गरज आहे. अलीकडेच 10-15 दिवसापूर्वी जे आपलं इन्कम टॅक्सचं डिपार्टमेंट आहे त्याने आता मेसेज टाकायला चालू केलेत की जर मागच्या वर्षी म्हणजे मार्च 18 अखेर ज्यांनी रिटर्न भरलेले नाही त्यांची लिस्ट काढायला चालू केलेली आहे आणि त्यांना नोटिसेस सुद्धा वेळेत देतील. सरकार तर आपली जबाबदारी पार पाडतंय, पण मी नेहमी एक सल्ला बऱ्याच जणांना देतो की टॅक्स भरल्यानं जर देशाचं भलं होईल की नाही मला माहीत नाही, पण तुमचं भलं हे नक्की होतं. आणि त्यामुळे इन्कम टॅक्स हा तुम्ही भरलाच पाहिजे. त्याचा समाजाला, देशाला पण फायदा होतो आणि तोच बरोबरीनं तुमच्या जे आता न्यू एंटरप्रिनर्स आहेत त्यांना कर्जासाठी सुद्धा नक्कीच त्याचं इम्पॉर्टन्स असतं. थोडक्यात मी फक्त आता मगाशी सरांनी म्हटलं तसं फर्म म्हणजे काय याबद्दल थोडक्यात मी माहिती देईन. भारतात 5 प्रकारे बिझनेस तुम्हाला करता येतात. सगळ्या ज्या आपल्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत, योजना आहेत, त्या अशा कुठं रिस्ट्रिक्ट केलेल्या नाही आहेत. तुम्ही अगदी इंडिव्हिज्युअल म्हणून, ज्याला आम्ही सोल प्रोप्रायटर म्हणतो,
तसा सुद्धा बिझनेस करू शकता. 2 किंवा त्याच्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र येऊन पार्टनरशिप फर्म सुद्धा रजिस्टर करू शकता, किंवा अलीकडच्या काळामध्ये लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप फर्म म्हणून आहे, असे म्हणून सुद्धा 2 पेक्षा अधिक लोक एकत्र येऊन व्यवसाय करू शकता. तिसरा कन्सेप्ट आहे कंपनी म्हणजे 2 पेक्षा जास्त अधिक लोक, एक कंपनी ऍक्ट जो आहे कंपनीज ऍक्ट 2013 त्याच्या अंडर एकत्र येऊन प्रायव्हेट लिमिटेड किंवा पब्लिक लिमिटेड कंपनी अंडर बिझनेस करू शकता. आणखीन आहे तो आपल्या सगळ्यांना माहीत असलेला म्हणजे कोऑपरेटिव्ह किंवा सहकार स्तरावर असलेला व्यवसाय, फॉर्म ऑफ ऑर्गनायझेशन. सहकारी स्तरावर सुद्धा तुम्ही एकत्र येऊन बिझनेस करू शकता. किंवा अलीकडच्या काळामध्ये बऱ्याचशा आपला भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळं फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन, ज्याला आम्ही प्रोड्युसर कंपनी म्हणतो, त्याच्या अंडर शेती आणि शेतीशी रिलेटेड वेगवेगळे जे प्रोजेक्ट आहेत त्याचा व्यवसाय कमर्शियल बेसिसवर करावा यासाठी FPOला अलीकडं बऱ्याचशा प्रमाणात स्कीम्स दिलेल्या आहेत. तुमच्यापैकी इथं जर कोण शेतीशी रिलेटेड व्यक्ती असतील, ज्यांना शेतीपूरक व्यवसाय करायचा आहे, मग तो फूड प्रोसेसिंगचा असो, ॲग्रिकल्चर बेस असो, किंवा आणखी पोल्ट्री किंवा डेअरी असो, तर त्यासाठी FPO हा चांगला कन्सेप्ट आहे, फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन, जो कंपनीमध्येच रजिस्टर होतो. आणि ह्या 5ही फॉर्मला गव्हर्नमेंटच्या समसमान संधी आहेत, स्कीम सेमच आहेत. दुर्दैवानं अलीकडच्या काळात गव्हर्नमेंटकडं सबसिडीचे पैसे जास्त मुबलक प्रमाणात होत नसल्यामुळं सबसिडी सँक्शन व्हायला वेळ लागतो, पण होत नाही असं नाही. एकदा जर तुमची सबसिडी साहेबांनी म्हटलं तसं जर त्या पर्टिक्युलर डॉक्युमेंटेशन आणि प्रोसेसमध्ये असेल आणि ती जर LOI तुम्हाला मिळालं तर आज ना उद्या ती सबसिडी कदाचित वर्षभराच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला मिळू शकते. फक्त बऱ्याच वेळेला ते करत असताना आता गव्हर्नमेंटनं आणखीन एक नवीन नॉर्म आलेला आहे की ही सबसिडी जमा डायरेक्टली बँकेत होणार आहे, आणि त्यामुळे बँकेच्या ऑफिसरना हे बंधनकारक घातलेलं आहे की जर ती पर्टिक्युलर व्यक्ती गेली वर्षभर कर्जाचा हप्ता वेळेत भरत असेल तरच ती सबसिडी कर्जाला वर्ग केली जाईल. अदरवाईज ती सबसिडी परत घेण्याचा अधिकार सरकारला देण्यात आलेला आहे. याचं कारण असं की अलीकडे सबसिडी घेणारे लोक भरपूर झालेले आहेत, पण त्याचा वापर त्या प्रमाणात होत नाही. म्हणजे गैरवापर टाळावा यासाठी सरकारनंच ही योजना आणलेली आहे की जर तुम्ही वेळेत रिपेमेंट केलं नाही तर ती जमा झालेली सबसिडी परत तुमच्या अकाउंटमधनं डेबिट केली जाईल आणि सरकारला परत दिली जाईल. त्यामुळे ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला सबसिडी घेत असताना डोक्यात ठेवणं गरजेचं आहे. आपल्याकडं थोडासाच वेळ असल्यामुळे मी आणखी फक्त एक सर्वात महत्त्वाची गोष्ट कर्ज करण्यासाठी मी बऱ्याच वृत्तपत्रात सुद्धा याबद्दल लेख लिहिलेला आहे. कर्ज हे 3 गोष्टीवर मिळतं. त्याला आम्ही टेक्निकल भाषेमध्ये कॅपिटल, क्रेडिट आणि कोलॅटरल म्हणतो. ह्या गोष्टी पुरातन काळापासून चाललेल्या आहेत. तुम्ही जर शिवाजी महाराजांचा इतिहास बघितला किंवा त्याच्याही पूर्वी जर तुम्ही चाणक्यपासून बघितला तर एक वस्तू दिली तर दुसरी वस्तू मिळते. तशाच पद्धतीनं कॅपिटल जर तुमच्याकडे असेल, ज्याला आम्ही टेक्निकल भाषेमध्ये मार्जिन मनी म्हणतो, जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही कधीही पण बघा, एखादी गाडी जरी घ्यायची झाली तरी पहिला 1/4 मार्जिन भरल्याशिवाय तुम्हाला उरलेली रक्कम बँक देत नाही. तसं तुम्ही बँकेमध्ये जर कर्ज काढायला गेला तर 1/4 रक्कम मार्जिन मनी तुमचं महत्त्वाचं तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. नॉर्मली हे 25% ते 33% असतं. प्रत्येक बँकेच्या नुसार ते बदलत असतं. ह्या 1/4 रक्कमेची जबाबदारी तुमच्याकडे आहे, ज्याला आम्ही कॅपिटल असं म्हणतो. दुसरी गोष्ट आहे कोलॅटरल. आता बऱ्याच वेळेला क्लायंट आमच्याकडे तर म्हणतात, साहेब गव्हर्नमेंट स्कीम म्हणते कोलॅटरल नाही आहे, काही सिक्युरिटी द्यायची नाही, मग कोलॅटरल का मागते? तर कारण याचं असं आहे की कोलॅटरल मागण्यामागे बँकेला काय तो विक्री करून धंदा करायची परिस्थिती अशी नाही आहे. आज आपल्याकडे इथं बँकेचे ऑफिसर नाही आहे, तरी देखील मी त्यांच्या बेफ सांगू इच्छितो की कोलॅटरल बँकेला काय सिक्युरिटीसाठी म्हणून नको असतं. तर ती एक त्या पर्टिक्युलर क्लायंटची, कस्टमरची मेंटॅलिटी बघत असते की ही व्यक्ती जर माझ्याकडनं कर्ज मागायला लागले तर आपल्याकडची काही सिक्युरिटी द्यायला तयार आहे का नाही. बऱ्याच वेळेला तुम्ही गव्हर्नमेंटच्या आता CGTMSE म्हणून स्कीम आहे, जर ती बघितला तर CGTMSE मध्ये कोलॅटरल फ्री 1-2 कोटीपर्यंत लोन सरकारच्या स्कीमनुसार असतं. पण दुर्दैवानं त्या स्कीम खाली अलीकडे प्रपोजल होत नाही. त्याचं कारणच असं की जी स्कीम आहे त्याच्या अंडर सिक्युरिटी देताना बऱ्याच वेळेला सेकंड हँड मशिनरी घेतल्या जातात, कोटेशन्स वाढवून दाखवले जातात आणि त्यामुळे बँकेचं नुकसान होतं. आणि त्यामुळं बँक काय करते, कोलॅटरल काहीतरी द्या म्हणते. मग हे कोलॅटरल तुम्ही एकतर FD स्वरूपात देऊ शकता, तुमच्या इन्शुरन्स पॉलिसी असतील तर त्याच्या स्वरूपात देऊ शकता. जर कुणाकडं फ्लॅट असतील, घर असेल, NA प्लॉट असेल तर ते सुद्धा तुम्हाला सिक्युरिटी द्यावी लागते. जर मोठं लोन तुम्हाला करायचं असेल तर नक्कीच बँक तुम्हाला कोलॅटरल सिक्युरिटीशिवाय लोन देणार नाही. त्यामुळे कोलॅटरलची सोय ही तुम्हाला करावी लागेल. याचं कारण मी तुम्हाला म्हटलं तसं सिक्युरिटीच्या पेक्षा त्या माणसाची मेंटॅलिटी सगळ्यात बघितली जाते. आणि हे करत असताना सुद्धा सगळ्यात शेवट येतं ते क्रेडिट. हे क्रेडिट बघितलं जातं. क्रेडिटचं मी मगाशी तुम्हाला उदाहरण दिलं जसं सिबिलच्या बेसिसवरती तुमचं क्रेडिट बघितलं जातं, किंवा जर सिबिल नसेल तर त्याची पर्सनल माहिती सुद्धा काढली जाते. आणि कधी कधी पर्सनल माहिती जर निगेटिव्ह आली की ती व्यक्ती
व्यवस्थित धंदा करत नाही, त्या व्यक्तीची रिपेमेंट कपॅसिटी चांगली नाही आहे, ही जर माहिती कळाली तरी सुद्धा शेवटच्या मोमेंटला तुमची फाईल रिजेक्ट होऊ शकते. त्यामुळे कॅपिटल, क्रेडिट आणि कोलॅटरल ह्या गोष्टी तुम्हाला लोन करत असताना खूप खूप महत्त्वाच्या आहेत. हे सगळं करत असताना एकच मिनिटात मी फक्त तुम्हाला सांगेन की व्यवसाय हा व्यवसाय म्हणून करायला लागतो. व्यवसायाचा उद्देशच प्रॉफिट मॅक्झिमायझेशन असा आहे. आपण लॉसमध्ये कुठलाही व्यवसाय करू शकत नाही. लॉसमध्ये तुम्हाला व्यवसाय करला तर तुमचंच नुकसान होणार आहे. आपल्याकडे बऱ्याच वेळेला मेंटली असते की एखाद्या व्यवसायाचं उद्घाटन झालं की पहिल्या दिवशीपासून फ्री ऑफ कॉस्ट सगळ्या कस्टमरला वस्तू द्यायच्या, जेणेकरून तो व्यक्ती परत येईल. असं कधी होत नाही. तुम्ही जर अंबानीसारख्या व्यक्तीचं उदाहरण आपण घेतलं तर कालचीच न्यूज आहे की अंबानींनी आता ॲमेझॉनने फ्लिपकार्टला कॉम्पिटिशन त्याला स्वतःचं प्रोडक्ट लॉन्च करणार आहे. आणि त्यामुळं ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की मुकेश अंबानी जर आज कुठल्याही मार्केटमध्ये उतरत असेल तर आपल्याला देखील त्या लेवललाच गेलं पाहिजे. मी फक्त एकच थोडक्यात उदाहरण देईन. माझ्याकडे एक क्लायंट पर्टिक्युलर आला होता, पॉलिटिकल चांगला सेकंड जनरेशनमधली व्यक्ती होती. मी त्याला त्याला काय करायचं होतं, शेतकऱ्यांशी जास्त कोऑर्डिनेशन करायचं होतं. आणि त्यामुळे तो म्हटला की मला एखादी अशी आयडिया द्या की जेणेकरून माझं शेतकऱ्यांशी पण चांगलं रिलेशन आहे, मला त्यांना चांगलं मार्केट पण मिळेल. मग मी त्याला म्हटलं एक काम कर, आपल्या इकडच्या आजूबाजूच्या एरियामध्ये बऱ्याचशा प्रमाणात शेतीशी रिलेटेड प्रोडक्ट तयार होतात, ते तू कलेक्ट कर आणि मोबाईल व्हॅन किंवा मोबाईल ॲग्रिकल्चर फार्म तू चालू कर. मग त्यानं मला टोमणा मारला, साहेब काय मला भाजी विकायला लावताय का म्हणून. ह्याचं कारण असं, तुम्ही स्टार बाजारला जा, तुम्ही रिलायन्सला जा, आज अंबानी आणि टाटा सुद्धा भाज्या विकतात, फक्त त्या एसी रूममध्ये. मग जर ती लोक भाज्या विकत असतील तर आपण आपला इब्रतीसाठी म्हणून जर तशा गोष्टी करायला गेलो तर तसे व्यवसाय होत नाही. आज आपण ह्या म्हणजे मी स्पिरिटबद्दल बोलणार नाही कारण मी शेवटी चार्टर्ड अकाउंटंट आहे, पण मराठा महासंघाच्या ह्या स्टेजवरती बोलून मला दुर्दैव वाटेल की मराठा समाजातली व्यक्ती अशा गोष्टी करायला जात नाही. तुम्ही जर कुठल्याही क्षेत्रात बघाल तर मराठा समाजामध्ये एखादीही इंडस्ट्री ही मराठ्यांच्या हातात असलेली नाही आहे. तुम्ही कुठलीही इंडस्ट्री जर घ्या, शेतीशी म्हटलं तरी आपण शेतीमध्ये आता शेती, माझ्याकडे असे बरेचसे क्लायंट आहेत ते शेती येणे करतात आणि प्लॉटिंगला टाकतात किंवा दुसऱ्या कोणाला तरी देतात. ऑर्गॅनिक फार्मिंग नुसतं आपण ऐकतो, त्या ऑर्गॅनिक फार्मिंगवरती दुसऱ्यानेच त्याच्यावरती ताबा घेतलेला आहे. आणि याचा सांगण्याचा उद्देश असं की आपल्याकडं प्रचंड प्रगल्भता आहे. नशिबानं अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या समवेत आपल्याला त्याच्याशी अटॅचमेंट होण्याची संधी मिळालेली आहे. आमच्यासारखे कन्सल्टंट कोल्हापुरात तुमच्याकडे अवेलेबल आहेत आणि नशिबानं आज या ठिकाणी हा प्लॅटफॉर्म मोडीक साहेबांनी इथं आपल्याला अवेलेबल करून दिलेला आहे. त्याचा जास्तीत जास्त तुम्ही फायदा घ्या आणि कुठल्याही तुमच्या अडचणीसाठी जर तुम्हाला कधीही मदत लागली तर आम्ही एक कार्यकर्ते म्हणून आणि कन्सल्टंट म्हणून राजर तुम्हाला मदत करायला नक्की तयार असू. मी या ठिकाणी मराठा महासंघ आणि अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या वतीनं मला इथं बोलण्याची संधी त्याबद्दल आभारी. थँक्यू.